नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा. दररोज एक तुम्हाला वेगळा विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येतो. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे. या चॅनलच्यावर 3,45,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा. तुम्हाला दररोज एका वेगळ्या विषयात नवीन काय घडतंय मी दररोज एक वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो. आता उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक हे धाराशिव शहरामध्ये आले आणि पहिल्या एंट्रीमध्येच त्यांनी जिल्ह्याला मोठं गिफ्ट दिलं आहे. यासोबतच काय गिफ्ट दिलं मी तुम्हाला त्याची बातमी दाखवली होती. तर ते परिवहन मंत्री आहेत आणि त्यांनी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यासाठी 50 बसची घोषणा केली. 25 बससुद्धा आल्यात. बस कशा आहेत नवीन ही सुद्धा मी तुम्हाला दाखवलं आहे. मात्र आणखीन त्यांनी एक घोषणा केली होती. त्या दिवशी 5 घोषणा वेगळ्या केल्या होत्या, मोठ्या घोषणा केल्या. नेमकं काय घोषणा केल्या आणि विषय काय होता, गरज काय आहे, मी तुम्हाला घोषणासुद्धा सांगणार आहे काय केलं होतं. एकूण 5 घोषणा पालकमंत्र्यांनी केल्या होत्या. प्रताप सरनाईकांनी नेमकं काय घोषणा केल्यात. आता जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये जेवढ्या शाळा आहेत त्या शाळामध्ये मुलासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यासाठी त्यांनी घोषणा केली. ही 2 नंबरची. मात्र 1 नंबरची घोषणा काय केली होती तर जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये ज्या अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्याच्या इमारती ज्या आहेत त्या 100% स्वतःच्या अंगणवाडीसाठी बांधकाम करण्यात येणार असल्याची त्यांनी घोषणा केली. आता तिसरी जी त्यांनी घोषणा केली आहे ती महावितरणची केली. पॉवर ऑन व्हील, म्हणजे ज्या ठिकाणी आता लाईट जाणार आहे, म्हणजे शासकीय रुग्णालय असतील किंवा अत्यावश्यक सेवा या ठिकाणी जे रुग्णालय असतील किंवा इतर ज्या ठिकाणी लाईट गेल्यानंतर लाईटची गरज आहे अशा ठिकाणी पॉवर ऑन व्हील, म्हणजे त्या ठिकाणी शेतकऱ्याचा अचानक रोहित्र नादुरुस्त झाल्यानंतर पर्यायी नवीन रोहित्र उपलब्ध होईपर्यंत त्या ठिकाणी पॉवर ऑन व्हीलच्या साहाय्याने विद्युत पुरवठा चालू करण्यात येतो. म्हणजे शेतकऱ्याला जर अचानक त्याचा डीबी बंद पडला तर त्या ठिकाणी याचा वापर केला जाणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट आहे, कारण याच्यामुळं फायदा होणार शेतकऱ्याचा. आता यामुळे पिकाचे नुकसान होणार नाही शेतकऱ्याचं. अत्यावश्यक ठिकाणी जसे शासकीय रुग्णालय येथील पॉवर ऑन व्हीलच्या साहाय्यानं विद्युत पुरवठा चालू करण्यात येतो. म्हणजे शासकीय रुग्णालय जे आहे ते महत्त्वाचं अत्यावश्यक सेवेचं ठिकाण आहे, तिथंसुद्धा याचा वापर केला जातो. उच्चदाब वाहिनीच्या जवळ कुठेही उपस्थित करता येतो. म्हणजे जिथं उच्चदाबाचा लाईट करंट जास्त मिळणार आहे त्या ठिकाणी इथं कुठेही याचा म्हणजे इथं स्थापित करण्यात येऊ शकतो ते. आता चौथी घोषणा जी आहे ते पोलीस विभागाची आहे. आता गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे, त्यामुळं धाराशिव, तुळजापूर आणि उमरगा या शहरामध्ये CCTV बसवण्याची त्यांनी घोषणा केली आहे. आता हे झालं 4 घोषणा. 5वी घोषणा म्हणजे महत्त्वाची. तुळजापूरमध्ये महाराष्ट्रातले भाविक येतात तुळजाभवानी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आणि तिथं गर्दी होते. आरोग्याचं काळजी घेण्यासाठी त्यांनी त्या तुळजापूर शहरामध्ये 150 खाटाचं म्हणजे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभा करण्याचा निर्णय त्यांनी घोषणा केलेली आहे. आता याच्यामध्ये श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर व महात्मा फुले जन आरोग्य योजना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 150 खाटाचं इथं मल्टी स्पेशालिटी रुग्णालय, 124 भक्त निवास या इमारतीमध्ये सुरू करण्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे 5 घोषणा ज्या आहेत या पालकमंत्र्यांनी काय केल्या, अतिशय महत्त्वाच्या घोषणा आहेत. अंगणवाडीचा सर्वात मोठा प्रश्न, सुरुवातीला त्यांनी अंगणवाडीची घोषणा केली. त्याच्यानंतर शाळेमध्ये मुलींना स्वच्छतागृहाची स्वतंत्र आवश्यकता असल्यामुळे त्यांनी ती स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यात येणार असल्याची त्यांनी घोषणा केली. त्याच्यानंतर शेतकऱ्यासाठी लाईटचा मोठा प्रश्न आहे किंवा इतर ज्या ठिकाणी लाईटची आवश्यकता त्याच्यासाठी पॉवर ऑन व्हील याचीसुद्धा घोषणा केली. त्याच्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढू नये म्हणून जिल्ह्यामध्ये 3 शहरामध्ये उस्मानाबाद, तुळजापूर आणि उमरगा या शहरामध्ये CCTV कॅमेरासुद्धा बसवण्यात येणार आहे. आणि 5वी महत्त्वाची घोषणा होते ते 150 खाटाचं मल्टी स्पेशालिटी रुग्णालय तुळजापूर शहरामध्ये उभारण्यात येणार. अतिशय महत्त्वाच्या घोषणा आहेत. पालकमंत्र्यांनी सुरुवातीच्या काय घोषणा, पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्या घोषणा 5 काय केल्या मी तुम्हाला दाखवलेलं आहे. बघा, विषय कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. आणि प्रतापजी सरनाईक जे आहेत ते महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आहेत. त्यांनी आपल्या जिल्ह्यासाठी 50 बस दिल्या आणि 5 घोषणा काय केल्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहे. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.